नमस्कार मंडळी, मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या एका हृदयस्पर्शी आणि डोळे उघडणाऱ्या कथेमध्ये। आजची कथा आहे एका अशा मुलीची जिने लग्नाच्या मंडपात आपल्या स्वाभिमानासाठी घेतलेला निर्णय हजारो मुलींसाठी प्रेरणा ठरला। संपूर्ण गावात सायली आणि आदित्यच्या नावात लग्नाची चर्चा होती। दोघांचं लग्न ठरून 6 महिने झाले होते। सायलीचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं। वडील शेतकरी, आई गृहिणी। घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण मुलीच्या लग्नात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून त्यांनी आयुष्यभराची बचत खर्च केली होती। मंडप फुलांनी सजला होता। पाहुण्यांची गर्दी होती। बँड वाजत होता। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता। वरात गावात आली। नाच गाणं सुरू होतं। सायली आपल्या मैत्रिणींसोबत खोलीत बसली होती। तिच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न होती। तेवढ्यात बाहेर अचानक गोंधळ सुरू झाला। आदित्यची आई मोठ्या आवाजात म्हणाली, "आधी 50 लाख रुपये आणि एक फॉर्च्युनर गाडी द्या, मगच माझा मुलगा मंडपात येईल." क्षणात वातावरण बदललं। सायलीचे वडील घाबरले। "ताई, हे आधी कधीच ठरलं नव्हतं. आम्ही आमच्या परीने सगळं केलं आहे. आता आम्हाला अजून काही नको, लग्न लावा." पण सासू ऐकायला तयार नव्हती। "माझा मुलगा परदेशात नोकरी करतो, त्याची किंमत आहे." हे शब्द ऐकून सायलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले। वडील सगळ्यांसमोर हात जोडून उभे राहिले। सायलीला ही गोष्ट कळताच ती खोलीतून बाहेर आली। तिने सर्वांसमोर आपल्या वडिलांचे हात खाली केले। "बाबा, हात जोडू नका." सगळे शांत झाले। सायलीने सासूकडे पाहत विचारलं, "काकू, तुमचा मुलगा नोकरी करतो हे खरं आहे, पण मी डॉक्टर आहे. माझी किंमत किती लावलीत?" सासू गप्प बसल्या। "जर मुलगा विकायचा असेल तर दुकानात ठेवा, लग्नाच्या मंडपात नाही." पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्या। सासू संतापली, "खूप बोलतेस तू." सायली शांतपणे म्हणाली, "हो, कारण आज मी गप्प बसले तर उद्या दुसऱ्या मुलींच्या वडिलांनाही असंच रडावं लागेल." आदित्य खाली मान घालून उभा होता। सायलीने त्यांना विचारलं, "तुझं मत काय आहे?" आदित्य काहीच बोलला नाही। सायली हसली, "जो मुलगा आज आपल्या आईच्या चुकीविरुद्ध बोलू शकत नाही, तो आयुष्यभर माझ्यासाठी कधीच उभा राहणार नाही." तिने गळ्यातला हार काढून खाली ठेवला. "हे लग्न मी मोडते." संपूर्ण मंडपात शांतता पसरली। वरात परत निघाली। 6 महिन्यानंतर सायली एका मोठ्या रुग्णालयात काम करत होती। एका दिवशी तिथे एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला। सायलीने उपचार केले। उपचारानंतर तिच्या लक्षात आलं, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून आदित्यची आई होती। तिने सायलीचे हात धरले, "बाळा, मला माफ कर. माझ्या लोभामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं." सायली फक्त हसली। "रुग्ण म्हणून तुमच्यावर उपचार करणं हे माझं कर्तव्य आहे, पण सून म्हणून
त्या घरात परत जाणं आता शक्य नाही. आदित्यच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, मी त्या दिवशी तुझ्या बाजूने उभा राहायला हवा होतो. सायली म्हणाली, काही निर्णय उशिरा समजतात, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. काही महिन्यांनी सायलीचं लग्न एका साध्या, प्रामाणिक तरुणाशी झालं. ना हुंडा, ना दिखावा, फक्त 2 कुटुंबाचं प्रेम. आणि गावात त्या दिवसापासून एक बदल झाला. कोणत्याही लग्नात हुंड्याची मागणी करण्याची हिंमत पुन्हा कोणी केली नाही. हुंड्याने संसार कधीच सुखाचा होत नाही. स्वाभिमानाने घेतलेला एक निर्णय अनेक मुलींचं भविष्य बदलू शकतो. कथा आवडली असल्यास एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.